नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्याकडे प्रवीण भाऊ आसोले आहे आणि यांनी हे एक जुगाड केलेला आहे ट्रायकोडर्मा सोडायसाठी. बरेच लोकांना चणा पिकाला ट्रायकोडर्मा सोडायचं असते, ड्रिंचिंग करायचं असते, पण समस्या असते की ट्रायकोडर्मा सोडायचा कसा. तर यांनी आपल्या ज्या स्प्रिंकलरचे पाईप आहे ह्या पाईपसाठीच हे जुगाड आणलेलं आहे विकत. आणि हा ट्रायकोडर्मा त्यांनी घेतलेला आहे आपल्या ग्रामयुग कंपनीचा सोडायसाठी. तर आपण त्यांनी हे जुगाड किती रुपयात आणलं आणि कुठून आणलं हे त्यांच्याकडून जाणून घेऊ. म्हणजे हे प्रत्येक शेतकऱ्याला करता येईल आणि प्रत्येक शेतकऱ्याला हा ट्रायकोडर्मा सोडता येईल. म्हणजे फवारणी केल्यापेक्षा आणि ड्रिंचिंग केल्यापेक्षा किंवा हे करणं शक्य नाही आणि फवारणीतून चांगले रिझल्ट भेटणार नाही, परिपूर्ण जाणार नाही, त्याच्यानंतर ड्रिंचिंग करणं शक्य होत नाही. तर हा एक सोपा उपाय आहे. याच्यामधून आपल्याला बरेच वॉटर सोल्युबल खतं पण देता येते. दुसरं, हा ट्रायकोडर्मा व्यवस्थित पद्धतीनं सोडता येते आणि याचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने दिसणार आहे. तर प्रवीण भाऊ, तुम्ही हे कुठून आणलेलं आहे आणि किती रुपयाला पडलेलं आहे हे तुम्हाला जुगाड? हे तर स्टँड आपल्याकडे स्प्रिंकलरचं असतेच, हे असतेच. हा, आणि वरचा जो पाईप असते हा, तो काढून टाकायचा. बरं, नाही तर मग नवीनही घेऊ शकतो समजा आपण अच्छा. दुकानातून असं स्टँड. बिलकुल. आणि हे समजा अजमिरे स्प्रिंकलर वाल्याचे तिथून घेतलेलं आहे. अच्छा, हे ते देतेच समजा मागितलं असं तर अशा ओके. पद्धतचं आहे हे जवळपास. आणि हे वरची जी आहे ही पंपाची नळी आहे, पेट्रोल पंपाची. हे याला फिट करायचं पाईपच्या जाग्यावर. आणि हा कॉक दिलेला आहे याला. आपलं जे पंप आहे चार्जिंग पंप समजा 20 लिटर वाला, त्याची नळी याला फिट करायची. चार्जिंग पंपाची नळी याला फिट करून द्यायची. फिट करून द्यायची. याला हे बरोबर फिट बसते. हा, बर. आणि विहिरीपासून जवळपास आपल्या दोन पाईप अंतरावर हे स्टँड लावायचं. हो, तर इथं आपली हे रबरची नळी लावायची पंपाची. क्लच काढून ठेवायचा. अच्छा, क्लचला जॉईंट जे करतो ते टोक इथे जॉईंट करायचं. ओके, क्लच पासून समजा क्लच काढून ठेवायचा, ते रबरची नळी इथे फिट करायची. बरोबर.